नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। भारतीय मौसम विभाग ने आज मुंबई और आसपास के इलाकों में भारी और अति भारी बारिश का रेड अलर्ट जारी किया है। इसी बीच महाराष्ट्र सरकार के कौशल, रोजगार और उद्यमिता मंत्री तथा मुंबई उपनगरों के प्रभारी मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने बीएमसी मुख्यालय स्थित आपातकालीन नियंत्रण कक्ष का दौरा किया। उन्होंने वहां पर मुंबई में हो रही लगातार बारिश और जल जमाव की स्थिति का जायजा लिया। कालपासून जे मुंबईमध्ये पावसाचा थैमान सुरू आहे त्यामध्ये महानगरपालिका, सरकार आणि पोलीस आणि रेल्वे सर्वांनी मिळून अतिशय चांगली रीतीने सर्व परिस्थितीचा सामना केलेला आहे। आज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबचे सांगण्याप्रमाणे आम्ही इथे वॉर रूम जे कार्यरत आहेत तिथे आलो। आता वॉर रूम मध्ये आपण बघू शकता की सर्व स्थिती नियंत्रणामध्ये आहे। सर्व अधिकारी जागावर आहे, पोलीसचे अधिकारी पण आहे, महानगरपालिकाचे आहे, पण रेल्वे पण आहे। साधारण त्या एकात अपवाद सोडला तर रेल्वे पण सर्व ठिकाणी सुरू आहे। जास्त यावेळी ते आपले म्युनिसिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनर यावर सांगतील। गेल्या 48 तासापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे। रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याचा विचार करून आपण काल सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यांना सुट्टी जाहीर केली होती। आज शासनाशी सल्लामसलत करून आपण सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय यांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे आणि खासगी कार्यालयातल्या लोकांना देखील आवाहन केलेलं आहे की शक्यतो वर्क फ्रॉम होम करावं आणि कार्यालयामध्ये येऊ नये, जेणेकरून वाहतुकीवरचा ताण कमी होईल। गेल्या 24 तासामध्ये बऱ्याच ठिकाणी 300 मिलीमीटर पेक्षा सुद्धा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस असताना देखील आपली सर्व यंत्रणा, मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा, पोलिसांची यंत्रणा, रेल्वेची यंत्रणा, NDRF हे सर्वजण त्या ठिकाणी कार्यरत आहेत। ज्या ज्या ठिकाणी पाणी जमा होतंय त्या त्या ठिकाणी पंप लावून जवळपास 256 पंप आपले या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांची संख्या कमी अधिक होत असतील। या वेळेला सध्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे ही वाहतूक सुरळीत चालू आहे। चुनाभट्टीच्या जवळ फक्त हार्बर लाईन ही आत्ताच काही मिनिटांपूर्वी बंद झाल्याचं आम्हाला कळालेलं आहे, पण ते देखील आम्ही चौकशी करून ती जशी लवकरात लवकर सुरू होईल हे रेल्वेच्या सहकार्यानं करण्याचा प्रयत्न करत आहोत। मिठी नदीची पातळी ही सकाळपासून वाढत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी मिठी नदीची पातळी ही जवळपास आता 3.9 मीटर म्हणजे 3 मीटर 90 सेंटीमीटर एवढी वाढलेली आहे। तर ती जवळपास धोक्याची पातळी आहे आणि त्याच्यामुळं मिठी नदीच्या किनाऱ्यावरती राहणाऱ्या झोपडपट्ट्या ज्या असतील किंवा तिथं राहणारे जे लोक असतील त्यांना स्थलांतरित करायचं काम चालू आहे। महापालिका आणि पोलीस या दोघांनी तिथून आतापर्यंत 400 लोकांना स्थलांतरित करून जवळच जी MM म्युनिसिपल स्कूल आहे त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट केलेलं आहे। त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता सध्या मिठीची जी काही पातळी आहे ती नियंत्रणामध्ये येत आहे, पण ती जर पातळी वाढली तर कदाचित अन्य काही लोकांना देखील त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करून त्यांची व्यवस्था करावी लागेल। त्याची देखील या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। भरतीची, उच्चतम भरतीची जी मर्यादा आहे ती आता संपलेली आहे वेळ, त्याच्यामुळे आता पाणी कमी होत चाललेलं आहे आणि पुढच्या 1 तासामध्ये जर पाऊस हा साधारणतः राहिला तरी देखील हे जे काही पाणी जमण्याची साचलेली ठिकाण आहे तिथलं पाणी सगळं मुक्त होईल असं मला वाटतं। परंतु आता IMD असेल किंवा अन्य काही ज्याचा आपण भविष्य मान्सूनचा आपण अंदाज घेतो तर त्याच्याप्रमाणे अजून पुढचे काही तास मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याची शक्यता आहे। याचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय आणि सर्व शासकीय यंत्रणा यांनी असं आवाहन केलेलं आहे की अजून देखील लोकांनी सतर्क राहणं, काळजी घेणं आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणं आवश्यक आहे। पुढचे अजूनही 12 ते 14 तास मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याचे संकेत हे वेगवेगळ्या
हवामान यंत्रणांकडनं आम्हाला प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. ही तुकड्या तैनात करण्यात आल्या. एनडीआरएफ हे मिठीच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी आणि अन्य ठिकाणी कार्यरत आहे. आतापर्यंत 5 तुकड्या एनडीआरएफच्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या. एक मिनिट जयंत भारती सर. कालपासून चालू असलेल्या पावसाची स्थिती बघून मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व एजन्सीशी संपर्क साधून व्यवस्थित बंदोबस्त लावलेला होता. त्यामुळे सामान्यांना थोडीफार अडचण झाली, पण ते व्यवस्थितपणे बंदोबस्त असल्यामुळे त्यांना वेळेच्या आत आपण रोड डायव्हर्ट करून आणि इव्हॅक्युएट करून योग्य ठिकाणी पोहोचवलं. आणि विशेषकर लहान मुलं वगैरे जे सकाळी होते अडचणीत सापडलेले त्यांना व्यवस्थित घरपोच केलं. जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं, सर्व शाळेत आणि शासकीय कार्यालयात सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून वाहतूक वर ताण फारच कमी आहे. तरीही ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रोड डायव्हर्ट करून इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि कुठलाही याच्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेसवर असर पडलेला नाही. पुढच्या येणाऱ्या काळात आता मिठी नदीच्या काठीत राहणारे जे लोक आहेत त्यांना इव्हॅक्युएशनची प्रोसेस चालू आहे. त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा मिळून काम करत आहे आणि कुठलाही याच्यासाठी आम्ही आमचे पोलीस कंट्रोल रूम आणि महानगरपालिका जे कंट्रोल रूम आहे त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. कुठल्याही नागरिकांनी काही जर विचार केला पूस केली तर त्यांच्याकडे घरपोच आम्ही तिथपर्यंत माहिती पुरवण्यापासून ते काही वस्तू पुरवण्याचं काम ते पण चालू आहे पोलिसांच्या मार्फतीने. मला 100% खात्री आहे की या आमचा प्रयास आहे पुढच्या 12 तास असाच कायम राहणार आहे. रात्री पण आम्ही एस्केलेटर बंदोबस्त ठेवणार आहे. यामुळे कुठलाही इमर्जन्सी सर्व्हिसेसवर अडचण होणार नाही. सर, काही विभाग बंद करण्यात आलेले आहेत, म्हणजे काही रस्ते किंवा महामार्ग काही बंदोबस्त वगैरे. ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक जंक्शन अगोदर डायव्हर्ट करून इंटरनल रोड्स करून त्यांना ते पुढच्या गंतव्यस्थानपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही तुम्हाला जर इथून कुठेही जायचं असेल तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधा किंवा मुंबई पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला, वाहतूक पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. इस दौरान बीएमसी कमिश्नर भूषण गगरानी और पुलिस कमिश्नर देवेंद्र भारती भी मौजूद रहे। तीनों वरिष्ठ अधिकारियों ने मिलकर स्थिति पर चर्चा की और मीडिया को बताया कि बारिश से निपटने के लिए तमाम जरूरी इंतजाम पहले से ही कर लिए गए हैं। राहत और बचाव दल अलर्ट पर है और जरूरत पड़ने पर तुरंत कार्रवाई की जाएगी।